जगभरात आज बलात्काराची संख्या खूप वाढलेली आहे. आत्ताच आपण पाहायला गेलो तर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागामध्ये किंवा डोंगराळे गावामध्ये म्हटलं तर हरकत नाही. डोंगराळे गावामध्ये एक आत्ताच ताजी बलात्काराची घटना घडलेली आहे. तर त्या मुलीचं म्हणजे त्या मुलीचं नाव आहे यज्ञा. विजय खेरनार हा आरोपी आहे. याने त्या मुलीच्या तोंडावर दगड टाकून तिचा बलात्कार केलाय. मित्रांनो, ही 3 वर्षाची मुलगी आहे. तिने अजून जग पण पाहिलेलं नव्हतं. नुकत्याच 3 वर्षामध्ये ती जन्माला आली होती आणि 3 वर्षातच तिचा शेवट संपवला. तर ह्या आरोपीला शिक्षा भेटणं ही पूर्ण जगभराची इच्छा आहे. जर माझी फक्त नम्र विनंती भारत सरकारकडे हीच आहे, जर तुम्ही काही ऑप्शन उचलू शकत नाही, तर त्या आरोपीला ज्या घरात ही घटना झाली, त्या फॅमिलीच्या समोर आणा. ती फॅमिली त्याचा असा हाल करेल, की इथून पुढं ज्याला कोणाला पण अशी करायची जर इच्छा असेल, तर पहिल्यांदा ते फॅमिलीला आठवलं पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळी आर्याचा नीट समजून घ्या, ही आज्ञा आहे. ह्याच्या आधी एक बलात्कार झाला होता. त्या मुलीचं नाव होतं आर्या. ती साताऱ्यामध्ये झाला होता. जर त्या आर्याच्या आरोपीला जर सर्वांसमोर फाशी दिली असती, तर आज ही वेळ आली नसती. ह्या लोकांना तुम्ही काय करता? जेलमध्ये टाकता. 3 वर्ष 3 दिवस जेवण देता. ते पोटभर खातात. परत जामिनावर ते बाहेर येतात. त्यांना माहिती आहे, की जास्तीत जास्त होऊन काय होणार आहे? 2 महिने ते 3 महिने आतमध्ये जाऊन बसावं लागेल. तर केंद्र सरकारने एवढीच विनंती आहे, की जो पण आरोपी आहे, त्याला तुम्ही फक्त फाशी शिक्षा जाहीर करा. बाकीचं सगळं पब्लिक बघून घेईल. जर आज तुम्ही ह्याला जामिनावर सोडलं, तर उद्या हेच कृत्य तो पुन्हा करणार आहे. मग आज आज्ञा गेली, त्याच्यानंतर दुसरी एखादी जाईल. अशा लगातार सगळ्या जवळपास भारतात सगळ्या मुली संपुष्टात येतील, तेव्हा भारत सरकारचे डोळे उघडतील.